छत्रपती एज्युकेटर मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आय एम फोर्थ MBBS स्टुडंट फ्रॉम GMC. कालच आपल्या महाराष्ट्र स्टेटचा जे आहे SML लिस्ट आलेली आहे, तर तुम्ही बघू शकता स्क्रीनवर. तर SML लिस्ट मध्ये बघा टोटल यावर्षी जे आहे की नाही 60,000 जवळपास रजिस्ट्रेशन झालेले आहेत. गेल्या वर्षी जे आहे 55 हे बघू शकता तुम्ही स्क्रीनवर 60,000 रजिस्ट्रेशन झालेले. तर गेल्या वर्षी जे आहे की नाही 55,000 रजिस्ट्रेशन झाले होते. तर यावर्षी जवळपास 5,000 रजिस्ट्रेशन वाढलेले आहेत. तर तुम्हाला या लिस्ट मध्ये नेमकं बघायचं काय काय आहे ते तुम्हाला मी सांगतो. तुमचं कोणकोणत्या गोष्टी तुम्हाला बघायच्या आहेत या लिस्ट मध्ये. तुमचा एक तुम्हाला बघायचं सिरियल नंबर काय आहे तुमचा, तो तुमचा SML असेल. तुमची नीट ऑल इंडिया रँक बघायची तुम्हाला. त्याच्यानंतर तुमचा रोल नंबर, CAT सेल, त्याच्यानंतर तुमचं नाव, तुमचं जेंडर आणि तुमचं कॅटेगरी. त्याच्यानंतर तुम्ही NRI कोटाला अप्लाय केलेलं आहे का ते तुमचं स्पेसिफिक असं लिहून येते. तुम्ही NRI कोटाला केले की नाही. त्याच्यानंतर तुमचं काही स्पेसिफिक रिझर्वेशन आहे का, जसं डिफेन्स, हिल एरिया, महाराष्ट्र कर्नाटका बॉर्डर, हे तुमचं जे काही असेल रिझर्वेशन ते तुमचं इथे दिसून येईल. त्याच्यानंतर तुमच्या कॅटेगरीमध्ये तुमचा किती नंबर आहे. समजा या विद्यार्थ्याचा त्याच्या कॅटेगरीमध्ये SC कॅटेगरीचा विद्यार्थी त्याचा नंबर आहे कॅटेगरीमध्ये 8,247. असं तुमचं जे एकाने त्या लिस्टमध्ये व्यवस्थित दिसून येईल. बघून घे, चेक करून घ्या तुमचं काय हे बघू शकता. असं व्यवस्थितरित्या तुमचा सिरियल नंबर म्हणजे तुमचा SML आहे, तुमची रँक, त्याच्यानंतर तुमचं लीट ऑल इंडिया रँक, त्याच्यानंतर तुमचं बोलायचं झालं तर CAT सेलचा जे फॉर्म भरला होता त्याचा ऍप्लिकेशन नंबर, त्याच्यानंतर तुमचा नेम ऑफ कॅन्डिडेट, तुमचं जेंडर, त्याच्यानंतर तुमची कॅटेगरीमध्ये तुमचा नंबर किती आहे, त्यानंतर तुमचं स्पेसिफिक रिझर्वेशन आहे का, तुम्ही NRI कोटासाठी अप्लाय केले काही संपूर्ण माहिती तुम्हाला इथे भेटून जाईल. आता सर्वात महत्वाचं म्हणजे SML चा तुम्हाला फायदा काय होईल तर बघा, गेल्या वर्षीपेक्षा हा SML याच्यानुसार तुमची जी आता फायनल मेरिट लिस्ट तुमचं सिलेक्शन आहे का पूर्णपणे याच बेसिसवर होणार आहे. तर तुम्हाला आता थोडक्यात जर सांगायचं झालं तर तुम्ही बघू शकता गेल्या वर्षीच्या कम्पॅरेटिव्ह जे आहे का, एक मिनिट बघू शकता. 39,900 39 हा 39,081 रँक वर जे आहे का नाही गेल्या वर्षी 3,098 SML होता. सॉरी, यावर्षी 3,098 SML आहे. 2025चा SML 3,098 आहे. तर गेल्या वर्षी जर तुम्हाला बघायचं झालं तर त्या रँक वरच तुम्ही बघू शकता स्क्रीनवर 39,081 39,081 वर जे आहे का नाही गेल्या वर्षी SML होता 3,250. म्हणजे जवळपास 150 SML कमी झालेला आहे गेल्या वर्षीपेक्षा कम्पॅरेटिव्हली कम्पेअर जर करायला गेलं तर. वरच्या बाबतीत असं झालेलं आहे, खाली पण तोच SML घसरलेला आहे, खाली बऱ्यापैकीच घसरलेला आहे प्रत्येक ठिकाणी जर तुम्हाला बघायचं झालं तर. आता थोडंफार खाली जर आपण गेलो आणि खालचा जर SML कम्पेअर करायला गेलो तर तुम्हाला दिसूनच येईल. तर समजा फॉर एक्झाम्पल या रँक पर्यंत एक मिनिट या रँक पर्यंत आता आपण SML कम्पेअर करूया समथिंग. तर बघू शकता तुम्ही गेल्या वर्षी म्हणजे 2,500 2,59,405 या रँक वर जे गेल्या वर्षीचा SML होता हे बघू शकता तुम्ही स्क्रीनवर. 2,59,405 वर जे गेल्या वर्षीचा SML होता 19,719 19,719 होता. तर यावर्षी त्याच रेंजच्या मार्क मध्ये जे आपण 39,000 एक मिनिट 39,900 तर 39,404 वर गेल्या वर्षी 20,549 जवळपास म्हणजे बऱ्यापैकीच कमी झालेला आहे. त्याचे गेल्या वर्षी 19,919 होता. सॉरी, गेल्या वर्षी 19,719 होता. म्हणजे खाली पण SML बऱ्यापैकीच खाली झालेले 300-400 SML घसरल्यापैकी आहे खाली. वरी तो 150 ने घसरलाय, खालच्या मार्क मध्ये तो जास्तीचा 300 पर्यंत असा घसरलेला आहे. कम्पॅरेटिव्हली गेल्या वर्षी जर कम्पेअर करायला गेलं तर बऱ्यापैकी कट ऑफ मध्ये फरक येऊन येणार आहे SML मुळे. म्हणजे SML जे वरचा MBBS चा कट ऑफ जे एक नाही 150 ते 200च्या SML ने कमी जास्त होऊ शकतो, एवढं लक्षात असू द्या. या व्हिडिओमध्ये एवढंच. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.